नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ईव्हीएम मशिनीचा घोळ उघड करण्यासाठी उद्या मरकळवाडी येथे मतदान होण्याची शक्यता आहे. प्रशासनानं ग्रामस्थांना नोटीस बजावलेल्या आहेत की तुम्ही मतदान घेऊ नका. तरीसुद्धा ग्रामस्थ त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही गोळ्या खाऊ पण मतदान आम्ही करणारच आहे, बॅलेट पेपरवर आम्ही मतदान घेणारच आहे, असे ग्रामस्थ ठाम आहेत. पण आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात तब्बल 22 जणांनी अर्ज केलेले आहेत. त्यात योगेंद्र पवार आहेत. योगेंद्र पवारांनी बारामतीमध्ये आक्षेप घेतलेला आहे की मतदानामध्ये घोळ झाला. हितेंद्र ठाकूर आहेत, राज ठाकरेंचे कपिल पाटील आहेत, अशी बरेच जण आहेत. त्यांनी मतदान 5% पोलिंग बूथची मोजणी करायची यासाठी त्यांनी पैसे भरलेले आहेत. आता एका पोलिंग बूथचं जर मतदान करायचं असलं तर 47,000 रुपये प्रशासनाचा कर आहे. 47,000 रुपये भरायचं मग ते पोलिंग बूथ मोजलं जाणार. तर काय ठिकाणी तर असं म्हणतात की पोलिंग बूथ आम्ही मोजणार नाही, अशा पण बातम्या कानावर येतात. त्याच्यामुळं प्रशासनाचं म्हणा, निवडणूक आयोगाचं म्हणा, ही जे आकडा देत नाही 76 लाख जे आकडा वाढला याच्यावर पण काय बोलत नाही. याचा अर्थ एकच आहे की मतदानामध्ये यांनी घोळ केलेला आहे. आता हे 22 ज्यांचा अर्ज आले ती कशा पद्धतीनं मतदान हे मोजतात आता हे बघावं लागेल. बॅलेट पेपरच्या चिठ्ठ्या मोजतात का हे पण बघावं लागेल. मतदान जितकं झाले तितकं सांगतात का, आकडे किती सांगतात हे. आता जर त्यांनी मतदान मोजलं तर हे सगळं काढणार आहे, जर नाही मोजलं तर काढणार नाही. आता पृथ्वीराज चव्हाणांची काल पत्रकार परिषद झाली, त्यांनी सांगितलं की हे सगळा डाटा गायब करणार, त्यामुळं ह्यात काय घावणार नाही. त्याच्यामुळं ह्याच्यात काय घावण्याची शक्यता कमीच दिसते जर डाटा गायब झाला तर बघू काय होते ते. पण आता ग्रामस्थ जी मरकळवाडीमध्ये आहेत त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक त्यांना घ्यायचीच आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावामध्ये 1900 मतदान झालेले आहेत. 1900 मतदानापैकी विरोधकांना 1000 मतदान गेले आणि आम्हाला 850 मतदान झालेले. हे शक्य नाही, हे असं घडूच शकत नाही, असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. विरोधकांना फक्त 300 ते 400 मतदान जायला पाहिजे होतं, असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. उत्तम जानकरांना मानणारा वर्ग आहे. गेले 25 वर्ष उत्तम जानकरांना मानणारा वर्ग तिथं आहे आणि तो उत्तम जानकर साहेबांच्याच मागे राहतो, असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे ग्रामस्थ मतदानावर ठाम आहेत. आणि एकीकडे प्रशासन म्हणतंय की मतदान तुम्ही घेऊ नका, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू, तुमच्या आम्ही गुन्हा दाखल करू. आता तिथं जमाबंदीचं पण आदेश लागू केले. पण मला काय कळना, हे जमाबंदीचा आदेश कशासाठी, काय कारण आहे जमाबंदीचा आदेश? घेऊ द्या ना मतदान, दूध का दूध, पाणी का पाणी, होऊ द्या. तुम्ही जर ईव्हीएम मशिनमध्ये काहीच गोळ केलं नाही तर तुम्ही भेटताय का? याचा अर्थ स्पष्ट आहे की ही सगळी दडपशाही चाललेली आहे, ही काही लोकशाही चाललेली नाही. लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते. निवडणूक आयोग पण जनतेला पुढे ठेवून काम त्यांनी केलं पाहिजे, जनतेच ऐकायला पाहिजे. सरकारचं गुलाम असल्यागत निवडणूक आयोग वागत आहे असं त्यातनं दिसतं. तुम्ही घाबरताय का? होऊ द्या मतदान. त्यांचं म्हणणं आहे ना, विरोधकांना 300 मतं जाऊ शकतात तर कळेल, जर नाही गेली तुमच्या पप्पा म्हणा होईल. पण तुम्ही घाबरताय, तुम्ही एवढा दबाव आणताय, ग्रामस्थांवरती 8 टाकाची भाषा करताय, जमाबंदी लावताय. याचा अर्थ स्पष्ट आहे की दाल में कुछ काला है, अशी म्हणे आहे ना, त्यापैकी दाल में कुछ काला है, कुछ तो गडबड आहे, काहीतरी गडबड आहे असंच यातनं दिसतं. आणि ही जी ठोकशाही चाललेली आहे ही जनतेला मान्य नाही. हिथून या मरकळवाडीमधून ठिणगी पडण्याची शक्यता आहे आणि ती ठिणगी अख्ख्या देशात होईल असं माझं म्हणणं आहे. आणि देशात ठिणगी झाली पाहिजे, महाराष्ट्रात ठिणगी ही पडली पाहिजे, महाराष्ट्रातली जनता रस्त्यावर उतरली पाहिजे. याशिवाय हा जो घोळ मशिनमध्ये करून ह्यांनी जी मतदान घेतलेलं आहे, जिंकलेलं आहे, ही यातनं बाहेर निघणार नाही असं मला वाटतं. आता बघू उद्या कशा पद्धतीने मतदान घेतात का अजून दडपशाही करतात. हुकुमशाहीकडे आपला देश चाललेला आहे हे यातनं दिसतंय. आता तिथं उत्तम जानकर साहेबांनी पण त्या ग्रामस्थांची भेट घेतली. ते म्हणले आम्ही पण जेलमध्ये जायला तयार आहोत, जेलमध्ये टाकायचं असलं टाका, पण आम्ही मतदान हे घेणारच आहे असं तिथे उत्तम जानकर साहेबांनीच मगाशी 1-2 तासापूर्वी भेट घेतली तिथल्या ग्रामस्थांची. आणि ग्रामस्थांचं म्हणणं बी ते गोळ्या खायला पण तयार ग्रामस्थ म्हणतात, पण आम्ही मतदान घेणार. लोकशाही वाचवण्यासाठी तिथल्या ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की इथनं ठिणगी पडली पाहिजे, हे जनतेला कळालं पाहिजे की हा नक्की काय यांचा घोळ चाललेला आहे, कशा पद्धतीनं घोळ चाललेला आहे. त्याच्यामुळे जी मरकळवाडीची भूमिका आहे ती योग्य आहे असं मला वाटतं. प्रशासनानं दंडेशाही केली नाही पाहिजे असं पण मला वाटतं. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये सांगा.
चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.